अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना न्याय मिळेल का? प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अल्पवयीन मुलगी सापडेना. शहर राष्ट्रवादी आक्रमक. संजय मुरुमकर राहणार कोयाळ, तालुका आष्टी, जिल्हा बीड या इसमाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 1028/2025 नुसार गुन्हा दाखल करूनही पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मुलगी सापडत नाही. संबंधित सोशल मीडियावर मुलीचे फोटो टाकतोय, मात्र पोलीस प्रशासन त्या इसमाला पकडू शकत नाही. याबाबत मुलीच्या पालकांसह शहर राष्ट्रवादीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषणाचे हत्यार उपसले. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील मडपिंपरी गावामधील एक आपली 17.5 वर्षीय अल्पवयीन मुलगी, एक इसम, त्याचं नाव प्रतीक संजय मुरुमकर, हा इसम यांनी ती मुलगी पळून घेऊन जाऊन, मला असं वाटतंय की या 13 तारखेला 1 महिना होणार आहे. आणि ज्यावेळेस ही मुलगी घरातून त्यांनी फूस लावून पळून नेली, त्यावेळेस दुसऱ्याच दिवशी मुलीचे चुलते रस्त्याने जात असताना त्याचा एक मित्र, त्याचा साथीदार, त्याने सांगितलं की ती मुलगी एका लॉजवर आहे असं म्हणत त्या गाडीहून त्यांनी लगेच फरार झाला. आणि त्याच दिवशी लगेच तिचे आई वडील, चुलते काके, मामा यांनी येऊन तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी FIR नोंदवली. आणि त्यांनी ज्यावेळेस गुन्हा दाखल केला त्यावेळेस मला असं वाटतं की आपले तालुका पोलीस स्टेशन, पूर्णच जे तालुका पोलीस स्टेशन आहे ते, मला असं वाटतं बेजबाबदार प्रशासन म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही. कारण 1 महिना उलटून जाऊन सुद्धा अजून तालुका पोलीस स्टेशन मधून काहीच हालचाली झाल्या नाही. त्याच्यानंतर आम्ही 8 ते 10 दिवसानंतर हेच या मुलीचे पालक आपले नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैयाजी जगताप यांच्याकडे त्यांनी न्यायासाठी धाव घेतली. आणि त्यांनी जेव्हा धाव घेतली त्याच्यानंतर आम्ही आमचे नगर शहराचे राष्ट्रवादीचे अभिजित खोसे असतील, आमचे केतन क्षीरसागर असतील, महिला आघाडीचे आमच्या साधनाताई बोरुडे असतील, आम्ही सगळ्यांनीच लगेच SP साहेबांकडे धाव घेतली. आणि या मॅटरची आम्ही जी गांभीर्यता त्यांच्या लक्षात आणून दिली, त्यावेळेस आम्ही पोलीस अडिशनर यांना भेटलो, परंतु आम्हाला तिथे सुद्धा समाधानकारक असं उत्तर मिळालं नाही. आणि मला असं वाटतं या केसमध्ये, कारण हे जे मुलीचे नातेवाईक आहेत ते थोडे, त्यांची, मला असं वाटतं त्यांना पोलीस स्टेशन, चूल आणि मूल याच्या पलीकडे काहीच माहीत नाही, म्हणून पोलीस स्टेशनचा त्यांचा लांब-लांबपर्यंत संबंध नाही, म्हणून त्यांना इथे सुद्धा काहीच असं पाहिजे असं मन समाधानकारक त्यांना न्यायाच्या दृष्टीने कुठलाच काही हालचाली दिसून आल्या नाही. त्याच्यानंतर आम्ही तरी सुद्धा 8-10 दिवस अजून वाट बघून पोलीस अडिशनरला आम्ही त्यावेळेस निवेदन दिलं. पोलीस अध्यक्षांना भेटायची आमची खूप आतुरता होती, पण त्या दिवशी घारगे साहेब नव्हते. परंतु आज पुन्हा एकदा याच आई वडिलांची जी हालचाल, आणि त्यांची आई, जे मुलीची आई आहे, तिने अक्षरशः आत्महत्या करण्याचा 2 वेळेस प्रयत्न केला. कारण तुम्ही सांगा, जर एखाद्या आमदार, खासदार म्हणा किंवा एखादा बडा नेता, त्याची जर अल्पवयीन मुलगी अशी जर एखाद्या इसमनी फूस लावून पळून जर नेली असती, तर मला असं वाटतं की त्यांनी आतापर्यंत पोलीस स्टेशनला, मी म्हणते तिथं तर धिंगाणा केलाच असता, परंतु इतका धिंगाणा करायची सुद्धा त्यांना गरज पडली नसती. 2-3 दिवसामध्ये ती मुलगी लगेचच त्यांनी हजर केली असती. परंतु मला प्रशासनावर एक माझं प्रश्नचिन्ह आहे की तुम्ही खरोखर जर गरीबाच्या जर मुली अशा पळून जात असतील, कुणी फूस लावून पळून नेत असतील, त्यांच्यावर तिकडं काही अन्याय होत असतील, तर याला सरासर जबाबदार कोण? मग तुमचा जर एवढा घाळ कारभार असेल, तुमचे जर प्रशासन एवढं जर डोळे झाकून आंधळ्यापणाने वागून जर त्याचा तपास करत असतील, तर तुम्हाला कधीच ती मुलगी भेटणार नाही असं मला वाटतंय. म्हणून आज आम्ही, आमचे अभिजित खोसे असतील, आमचे राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आज आपले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांना येऊन भेटले. आणि खरोखर घारगे साहेबांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. घारगे सरांनी आम्हाला या तपासाबद्दल जी माहिती दिली, आणि लगेचच त्यांनी LCB वाले असतील, जे तपास अधिकारी मधील जे तपास करतायत, त्याची लगेच त्यांनी तातडीने जो वेग आता तपासाला दिला, तो आमच्या समोर 5 ते 10 मिनिटात आलेला आहे. म्हणून मला या प्रशासनाला असं सांगावं असं वाटतंय की तुम्ही पाहता, या महाराष्ट्रामध्ये मुलींवर जे होणारे अत्याचार, अन्याय आणि अल्पवयीन मुलींवर जास्त होतंय, तर प्रशासनाने कुठेतरी याची गाठ बांधली पाहिजे की खरोखर आपण प्रशासन पगार घेतोय, त्या पगाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं पाहिजे. कारण आम्ही जर राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी या ठिकाणी जर ह्या मुलीला शोधण्यासाठी स्वतः याचं कामकाज हातात घेऊन आम्ही काम करतोय, आणि ज्यावेळेस आम्ही प्रशासनाला या गोष्टी सांगतो त्यावेळेस तुम्ही आमच्यावर जोर लावून आम्हाला उलट प्रशासन मधले पण अधिकारी बोललेले आहेत, मी त्यांचा नाम उल्लेख करत नाही, परंतु मला पुन्हा तुम्हाला एकदा सांगावं असं वाटतंय, तालुका पोलीस स्टेशन असेल, त्या ठिकाणी जे तपास अधिकारी आहेत त्यांना माझी एक विनंती आहे, का हो, जर मोठं कोणाचं काही झालं असेल तर तुम्ही गप्प बसले असते का? आज ह्या ज्या मठपिंपरीची मुलगी आहे
तिच्या आई वडिलांच्या घरावर सुद्धा आज त्या मुलाच्या बाजूचे जे राजकीय लोक काही दबाव आणून त्यांना सुद्धा त्यांच्या जीवाला धोका आहे, अशा घटना काहीही घडू शकतात. मग तुम्ही कवर डोळे झाकून बसणार आहेत? म्हणून मला असं वाटतं ही अल्पवयीन मुलगी जर गेलेली आहे त्याला सुद्धा जबाबदार कुठंतरी पोलीस प्रशासन आहे, कारण त्यांना सापडत नाही म्हटल्यानंतर एक राजकीय नेता येतोय आणि तो पोलीस स्टेशन मधून त्या मुलाच्या आई वडिलांना घेऊन जातोय. कारण मुलीच्या आई वडिलांना ज्यावेळेस तालुका पोलीस स्टेशन मध्ये काही गोष्टी विचारण्यासाठी त्यांना विचारपूस करण्यासाठी बोलून घेत आहेत आणि एक राजकीय नेत्याचा मुलगा नातू म्हणणारा तिथं येतोय आणि त्यांना घेऊन जातोय, म्हणजे हा तपास कोणत्या दिशेने चाललेला आहे? म्हणून मला 100% वाटतंय की हा जो तपास आहे हा एक राजकीय दबावाखाली चालू आहे. 13 नोव्हेंबर रोजी मठपिंपरी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे प्रतीक मुरुमकर या इसमाने त्याच्या मित्रासोबत तिथल्या एका गावातील मुलीला पळून नेलं. तिचं वय 17.5 वर्ष आहे आणि ती अल्पवयीन आहे. मागे काही एक 15 ते 20 दिवसांपूर्वी हे मुलीचे घरचे आई वडील असतील, त्यांचे नातेगोते असतील, नगर पोलीस चौकीला पण जाऊन आले. त्यांच्यासोबत आम्ही पण तिथे गेलो. त्यानंतर आम्ही इथे ॲडिशनल एसपींकडे पण आलो. त्याच्यानंतर परत नगर पोलीस चौकीला गेलो. असं 3-4 वेळा आम्ही त्यांच्याकडे येण्या-जाण्याचं सारखं रस्ता बघत होतो, तिथे जात होतो. पण तरीही पोलिसांनी कोणत्याच, म्हणजे मी तर असं म्हणेल की पोलिसांनी एकदम ही गोष्ट शिल्लक आहे हे धरूनच त्या गोष्टीचा काही तपास घेतला नाही. आणि तपास घेतला नाही, महिना झाला, तपास नाही, काहीच नाही. आज त्या मुलीच्या आईला जवळपास 3 ते 4 वेळा आत्महत्या करण्यापासून त्याच्या घरच्यांनी थांबवलेलं आहे. आज आम्ही आमच्यासारखे राजकीय अधिकारी, राजकीय लोक जर इथे येऊन सारखं पोलिसांच्या इथे यावं लागत असेल, त्यांचं दार ठोकावं लागत असेल आणि सर्वसामान्यांसाठी लढावं लागत असेल, तर पोलिसांचा उपयोग काय? आमचा प्रशासनाला, या पोलीस विभागाला एक कडक प्रश्न आहे की तुम्ही या मुलीचं, जोपर्यंत कोणी मोठा नेता येत नाही किंवा कोणी कुठून काही त्यांना आपण म्हणतो पैशांचं काही हे भडीमार करत नाही, तोपर्यंत तुम्ही बघणार नाही का? सर्वसामान्यांकडे तुम्ही लक्ष देणार नाही का? तरीही आज आम्ही उपोषणाचा इशारा दिला असताना SP साहेबांनी त्याची दखल घेतली आणि आम्हाला वरती त्यांनी चर्चेसाठी बोलवलं. चर्चा करत असताना त्यांनी काही त्यांच्या LCB कडे असणाऱ्या लोकांना काही आदेश दिले आणि त्यानुसार तपास आज जलद गतीने चालू आला असं मी म्हणेल. आणि माझं म्हणणं आहे की मागे ॲडिशनल SP साहेब असतील किंवा पोलीस चौकी, नगर पोलीस चौकी, तालुका पोलीस चौकीचे जे तिथले अधिकारी असतील, त्यांनी इतके दिवस काय केलं? महिनाभर ते काय करत होते? तो मुलगा 10 दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवरून पोस्ट करतो, व्हायरल करतो. 2-2दा पोस्ट, तो मुलगा मुलीची पोस्ट व्हायरल करत असताना देखील पोलिसांनी, तिथल्या नगर पोलीस चौकीत पोलिसांनी का, तिथल्या तालुका पोलीस चौकीतल्या पोलिसांनी त्याचा का तपास केला नाही? का पाहिलं नाही? तो ज्या गाडीने पळाला आहे त्या गाडीचा त्यांनी तपास का घेतला नाही? कुठे ती गाडी गेली आहे? टोलद्वारे त्यांनी ते काय मोबाईल ॲप असेल किंवा त्यांची काय सिस्टम असेल त्याच्यावर त्यांनी का पाहिलं नाही? मग ते का, कोणाला काही हे करताय का ते कोणच्या राजकीय नेत्यापासून दबून आहेत? तेथील त्यांच्या मुलाच्या गावातील एक सरपंच दरेकर म्हणून ते त्या मुलाच्या आईवडिलांना सोडवायला येत आहे आणि पोलीस पण त्यांना सोडताय. मग हा कोणाचा दबाव आहे का? इथं काही राजकीय वास आहे का? मग जर आपल्या देशातील, महाराष्ट्रातील किंवा आपल्या अहिल्यानगर शहरातील, जिल्ह्यातील मुलींना अशा पद्धतीने जर पळून नेत असेल, फूस लावून नेत असतील, तर या सर्वसामान्य जनतेने किंवा आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? आमचा प्रशासनाला कडक इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर त्या मुलीची सुटका करावी. आज ती मुलगी 10 दिवसांपासून तिचा इंस्टाग्रामवर फोटो येतोय. तिच्या आई वडिलांची किती बदनामी आहे? 1 महिन्यापासून ती नाहीये, तिला बळजबरीने पकडून ठेवलंय का? तिच्यावर काही वेगळ्या प्रकारचे अत्याचार झाले आहे का? ती जिवंत आहे की नाही? देव करो असं व्हावं नाही. पण या गोष्टीचा या पोलिसांना काही आहे की नाही, त्या गोष्टीचं गांभीर्य आहे की नाही? तर आमचं म्हणणं हेच आहे की, आणि अजून एक आमचं म्हणणं SP साहेबांना आहे. SP साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्या सगळ्या यंत्रणेला, तपास यंत्रणेला त्यांनी वेग दिला आहे. पण आमचं हेच म्हणणं आहे, वारंवार तिथल्या आपलं ग्रामीण नगर पोलीस चौकीत जे तिथले अधिकारी वर्ग आहे किंवा ॲडिशनल SP साहेब आहेत, त्यांनी या गोष्टीचा एक महिन्यापूर्वी का हा सगळा शोध लावला नाही? ते पण एक उच्च पातळीवर काम करतात. मग आम्हाला SP साहेबांकडेच दरवेळेस यावं लागेल का? हे खालचे अधिकारी लोक काम करणार नाहीत का? त्यांच्या मनमानीनुसार हे काम चाललं जाणार आहे? आमचं उपोषण सोडलं आहे, जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा तुम्ही उपोषणाचा हत्यार उपसणार आहात का? नक्कीच. शेवटी आमच्यासारख्या सर्वसामान्य राजकीय क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दुसरं आम्ही काय करणार आहे? जर यंत्रणा कामच करत नसेल तर आम्हाला उपोषणच करत बसावं लागेल.
उपोषण करायची वेळ येऊ नये असं मला वाटतं. त्या पद्धतीचे समाधानकारक उत्तर आम्हाला SP साहेबांनी दिलेले आहेत. पण तरीही तुम्ही म्हणाल तर ती वेळ आली तर आम्ही 100% उपोषण करू. आणि आमचं अजून एक म्हणणं आहे की त्या सगळ्या हा जो तपास आहे हा तपास LCB कडे आपण द्यावा, SP साहेबांनी द्यावा आणि स्वतः जातीने या गोष्टीत लक्ष घालून आमच्या या मायबाप लोकांना, या त्यांच्या आई वडिलांना त्यांना त्यांची मुलगी परत करावी. धन्यवाद.